राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. गुरुदेव महादेव गुरुदैव सदाशिवः. गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. सगळ्यांनाच नमस्कार. जवळजवळ आपण गेले 25-26 दिवस महाभारतातील विदुर नीतीचा एक भाग म्हणून स्थितप्रज्ञांचं किंवा बुद्धिमान अथवा पंडित व्यक्तीची जीवनावस्था पाहतो आहोत. माणूस काय केल्याने किंवा आपल्या जीवनचर्येत काय समाविष्ट केल्याने जीवन तृप्त आणि समृद्ध राहील या संबंधातच आपण ऐकतो आहोत. एक यजमान वयस्कर झालेले होते. वय झाल्यानंतर वयस्कर मंडळींना एकच चिंता असते की आपल्या मागील पिढीला आपण काय देऊन जायचं होतं. ज्या परिवारात खूप सुंदर प्रेमळ असं संबंध आहेत परिवारातील सर्वांशी, माझ्या मागील पिढीला मी काय देऊन जावं. कोण कोण काय काय खूप देऊन जातात. भौतिक ही खूप देऊन जाणारी आहेत. भावनिक गोष्टी ही खूप देऊन जाणारी आहेत. आणि काही लोक संघर्षही देऊन जाणारी आहेत. मरता मरता ज्यांच्याबरोबर आपण आयुष्यभर वैर आणि द्वेषाने वागलेले आहोत, तुम्ही मागील पिढीने सुद्धा आमची जे शत्रू होती त्यांच्याबरोबर कधीही गुण्यागोविंदाने राहू नका. आणि आम्हाला त्यांनी फारच त्रास दिलेले पिडलेले आहे, तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा. जर वेळ पडल्यास माझ्याबरोबर जे काही वैरभाव त्यांनी धारण केलेले होते, मला जे काय कष्टनष्ट दिलेले आहेत त्याचा प्रतिशोध घेता आले तर ते जर घेतलात तर माझ्यासाठी माझ्या मुलांनी किंवा मुलींनी मला दिलेली ती भेट असं मी समजेन. आईवडिलांसाठी त्यांनी केलेले महत्तर कार्य असा मी मानेन असं सांगून मागील पिढीमध्ये द्वेष देऊन जाणारी माणसंही आपण पाहतो आहोत समाजात. काही माणसं जाताना असंही आपल्या मुलांना सांगतात, झालं गेलं सर्व गंगेला मिळाले. बाबा, आयुष्य फार छोटा असतो आणि आमचं आयुष्य तरी सर्व संघर्षात गेलं. तुम्ही तरी सुखाने राहा, कोणाबरोबर भांडू नको, कोणाबरोबर तंडू नको, गुण्या गोविंदाने आनंदाने राहत जा, अशी दोन चांगल्या गोष्टी सांगून जाणारे वृद्ध माणसंही आपण पाहतो. काही लोक
आपण जात असताना आर्थिक संपत्ती एवढं मी तुमच्या नावाने करून ठेवलेले आणि अजून अमुक अमुकांना मी दिलेले एवढं येणं आहे ती वसूल कर माझ्या पश्चात, आणि मला माझ्या आयुष्यात एवढं एवढं मी अमुक माणसांना द्यायचं आहे तेवढं देऊन टाक, कोणाच्या ऋणात आपण नाही राहायला पाहिजे, असेही आपली उत्तराधिकार देऊन जाणारी माणसंही आपण पाहतो. आणि काही माणसं मुलांना जाताना असेही सांगून जातात, मुलांनो या जीवनात कुठलीही गोष्ट स्थिर नाही आहे, शाश्वत नाही आहे. आम्हाला आमच्या संसारात खूप दिवसांनी हे अक्कल आलं, म्हणून जाताना तुम्हाला सांगतो की तुम्ही या विषम संसाराच्या मागे फार लागू नका. आणि हेही काही करून हे संसार सम होत नाही. कोळसं काही किती उघडल्याने पांढरं होत नाही. कारलं कितीही तुपात तळलं, साखरेत गोळलं तर हे गोड होत नाही. आणि ही असंच राहणार. या संसाराकडे अधिक लक्ष न देता तुम्ही आध्यात्मिक उन्नती काय साधता आले तर त्याकडे तुमची लक्ष असू द्या, असंही सांगून जाणारी आपल्या मागील पिढीला आम्ही वयस्कर मंडळींना पाहतो अशा. आणि काही मंडळींना असंही पाहतो, आम्ही कसे बसे कष्टात दिवस काढले, खूपच हाल अपेष्टा सोसलेले, आमची मुलं सुखी राहावं असं म्हणणार. आणि काही मंडळी आपण जसं सुखी राहिलो तशी आमची मागची पिढीही सुखी राहावं म्हणून सुखाची मंत्र सांगून जाणारी लोकही खूप असतात. असंच एक वयस्कर वृद्ध व्यक्ती होती, मरणशय्येवर होते पण दुःखी नव्हते. शेवटचा दिवस सुद्धा आपला गोडच व्हावं या निरीक्षणात ते होते. प्राण सोडण्याचा वेळ जवळ आलेले त्यावेळी मुलांना जवळ बोलवून घेतले. एकटाच मुलगा होता. मुलाला जवळ बोलवून घेतले आणि मुलाला म्हणाले, बाळा, आम्ही आमच्या संसारात काहीही अभाव अनुभवला नाही. देवाने आम्हाला सुखी ठेवलं. बरेच वर्ष मी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याला भगवंतानी सत्पुरुषांनी भरभरून फळं दिली. मलाच दिली असं नाही, मी जाताना सुद्धा आम्हाला असं वरदान दिलेले, तुम्ही सुद्धा तुमच्या मागच्या पिढीला हे देऊन जा म्हणून सांगितले. आम्ही देवाचे नाव घेत राहिलो. त्याबरोबरच आमच्या संसाराला कधी काही कमी पडलं नाही. आमच्या उपभोगालाही कमी पडलं नाही आणि कष्टी लोकांना देण्यातही आम्ही कधी कमी पडलो नाही. एवढं काय आम्हाला मिळालं. म्हणून मुलाला सांगितले, जा आतल्या खोलीत जा, त्या कपाटात एक थैली आहे, थैली भरलेली आहे, ते उघडून पाहू नको तू. ती भरलेली अमुक रंगाची थैली आहे, ती घेऊन ये. मुलगा गेला, थैली घेऊन आला, वडिलांच्या हातात दिला. वडिलांनी एकदा नजर टाकला थैलीवर, उठून बसले, नजर टाकले आणि मुलाला जवळ बसवून घेतले आणि म्हणाले, बाळा, तुझ्या हातात ही सोपवतो थैली आणि तुला आयुष्यभरात कधीही काहीही कमी पडणार नाही, काहीही कमी पडणार नाही. ही थैली देत राहील तुला. ही थैली सामान्य थैली नाहीये.
कितीही तू आयुष्यात खर्च केलास तरी तुला हे मिळत राहील, हे भरत राहील. जेवढं तू वापरत जाशील, कुणाला देत राहशील, तुला कधीही कमी पडणार नाही. हा, एकच अट आहे. मी 4 शब्द सांगेन तुझ्या कानात, तू ते 4 शब्द उच्चारत जायचं. ही थैली भरत राहील. 4 शब्द तू उच्चारत राहा. आठवणीत ठेव, आयुष्यात कधी विसरू नको. आणि ही थैली जेव्हा कमी होते का थैलीतली पदार्थ, त्यावेळी मी सांगितलेले ती 4 शब्द उच्चारत जा. ही थैली पुन्हा भरेल, पुन्हा भरेल, पुन्हा भरेल. मुलालाही हर्ष वाटला, आनंद झाला. एवढी वर्ष आपण आई वडिलांची सेवा केली, सार्थक झाले म्हणा. वडील उठून बसलेले होते आणि मुलाला म्हणाले, जवळ ये. मुलाचा कान तोंडाजवळ घेतले आणि ते 4 शब्द त्याच्या कानात सांगितले आणि म्हणाले, बस या क्षणाचीच मी वाट पाहत होतो. हे शब्द तुला सांगावं आणि मी आनंदाने माझ्या पुढील यात्रेला प्रस्थान करावं. बस मी आता थांबत नाही, जातो म्हणाले. आणि एवढं म्हणून पहुडले, झोपले. प्राण पक्षी वडिलांची निघून गेली. वडिलांची अंत्यविधी सर्व संपन्न झाले. मुलगा थैली नेऊन कपाटात ठेवला होता. एकदा थैलीत डोकावून बघितला, त्याच्या आनंदाला, संतोषाला पारावार राहिला नाही. आमचं घर दिसतो एवढंच नाहीये, याच्या 1000 पटीने मी श्रीमंत आहे, याचा अनुभूती त्याला आला. एवढा खुश झाला, एवढा खुश झाला. त्या खुशीत म्हणा, अनायासी प्राप्त झालेले हे उत्तराधिकारत्वामुळे म्हणा, आणि काहीही कष्ट न करता आलेले ह्या संपत्तीमुळे म्हणा, आणि अचानकच बाबा निघून गेल्यानंतर एकदमच सगळे कारभार आपल्या हातात आल्यामुळे म्हणा, वडिलांनी सांगितलेले 4 शब्द विसरून गेला. शब्दच विसरला. सुरुवातीला काय जाणवलं नाही. थैली काय छोटी नव्हती, मोठी होती. आणि थैलीत काय सामान्य वस्तू नव्हते, खूप मोठमोठी वस्तू होती. हिरे, मोती, सोनं, चांदी, जड जवाहिरे अशानेच भरलेली होती. वडिलांनी सांगितले, तुलाही कमी पडणार नाही. तुझ्याजवळ कोण आले तर त्यांनाही दिलास तरी कमी पडणार नाही. त्याचाही भोग छोटा नव्हता, उपभोग मोठा होता. वापरत राहिला, वापरत राहिला. साठवलेली पाणी, लावलेली दिवा किती दिवस राहणार? पण तिथली तेल एक दिवशी संपणारच आहे. परत त्याला घालत जावं लागते. घालायला तेल नसेल तर लावलेली दिवा एक दिवशी विझणार. साठवलेली पाणी नुसतं पितच गेलो, परत त्या हंडीत पाणी भरलं नाही तर फार दिवस टिकत नाही. तशी जणू काय अवस्था त्याची झाली. त्या थैलीतलं वापरत गेला. आणि जेव्हा थैली भरलेली होती त्यावेळी चिंता नव्हती. आणि जसं जसं थैली खाली व्हायला लागली तसं त्याला चिंता वाढली की वडिलांनी सांगितलेले ती 4 शब्द आठवेना. काही केल्याने आठवेना. कारण कशात विसरला होता? त्या मदोन्मत्ततेमुळे म्हणा, ते का अहंकारामुळे म्हणा, किंवा वडिलांच्या निर्वाणामुळे झालेले दुःखाने म्हणा, कशाने तरी विसरला एवढं खरं. पण विस्मृतीने मोठं नुकसान झालं त्याचं. का? जे कमी झालेले ते भरून काढण्याचा तंत्रच गमावून बसला. भरपूर प्रयत्न केला, एकटाच बसला, ध्यान केला, जप केला, तप केला, एकांतात जाऊन बसला, अनेकांतात जाऊन बसला. काही केल्याने ते आठवण होईना, स्मरण होईना. हळूहळू थैलीतली संपत्ती कमी व्हायला लागली, तसं त्याची चिंता वाढली. आणि माणसांना चिंता वाढते ना
तसं काही सुचत नाही. संसारात बऱ्याच लोकांना संसाराची चिंता जसं वाढतात तसं नेहमीची मार्ग सुद्धा ते गमावून बसतात, हरवून बसतात. सुचे ना त्याला काय करावं. भावबंधांकडे जाऊन म्हणाला, असं असं काय तुम्हाला माहिती आहे का, हे थैली भरायचा मंत्र एक वडिलांनी सांगितला होता. मंत्र नाही, 4 शब्द सांगितला होता. मी विसरून गेलो भावावेशात. आता काय करू, काय सांगितले असतील माझे वडील. कोण म्हणाली, देवाची नाव घे भरेल. देवाचं नाव घेतला. दुसऱ्या भावाने सांगितलं, अरे देवाची नाही देवीची नाव घे, लक्ष्मीची. लक्ष्मीचं नाव घेतला. काय थैली भरायची चिन्ह नाही. आणि कोणाकडे तरी सल्ला विचारायला गेला. देवदेवरशांकडे गेला. ते म्हणाले, आम्ही एक मंत्र देतो, या मंत्राचा उच्चार कर, भरते का बघू. त्यांनी एक मंत्र दिली, त्या मंत्राने काही भरलं नाही. दुसऱ्यांकडे गेला, त्यांनी एक मंत्र सांगितले, त्या मंत्राने काही थैली भरायला तयार नाही. मंदिरात गेला, खूप मोठं गावचं ग्रामदेवस्थान, पुजाऱ्यांना भेटला. पुजारी एक पंडितच होते चांगले. ते म्हणाले, अरे काय या संसारात आहे, मी एक मंत्र सांगतो वेदांताचा, ते म्हणाला, ब्रह्मसत्या जगन्मित्या जीवो ब्रह्मैव नापरः म्हण. मी आणि तू देवा वेगळं नाहीये, एकच आहोत म्हण, म्हणजे भगवंत येऊन भरेल त्यात. ब्रह्म एकच सत्य, जगत ही सगळी मिथ्या आहे. जीव आणि परमात्मा या दोघांमध्ये काही अंतर नाही. देवा मी म्हणजे तू आहे, तू म्हणजे मी आहे, असं म्हटल्याने त्याला वाटलं होतं की भक्त म्हणजेच मी म्हणजेच भक्त, असं येऊन भरेल असं वाटलं. पण काय थैलीत 1 इंचाने सुद्धा काय भर पडला नाही. आणि कोणतरी म्हणाले, पाण्यात उभं राहून जप कर, पंचाग्नीत तप कर, बरीच काय 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 सांगितलं. पण तो दिवसेंदिवस त्रस्त होत गेला. एके दिवशी थैलीत डोकावून बघितलं, एकच नाणी शिल्लक राहिलेली होती, चांदीची. ती सोन्याची नाहीये. एकच नाणी तळात शिल्लक राहिली होती, चांदीची. तो या विवंचनेत होता, ही एक नाणी संपली तर उद्या कसं होणार माझा. एवढ्या ऐश्वर्यात आनंदात एवढी वर्ष मी व्यतीत केलेला माणूस, आणि मला आता मजुरीला गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि एवढा ऐश्वर्यात राहणारा माणूस मजुरीला गेलो तर काय म्हणतील माणसं, याची आणखीन एक चिंता वाढली. या विवंचनेत असताना काय करू काय नाही करू, आणि स्वतःच्याच जबाबदार धरून स्वतःला शिवीशाप देऊन घेत होता. काय मूर्ख मी, हाय रे देवा, काय मूर्खपणा माझा. संपत्ती घेतली पण वडिलांनी दिलेले मंत्रच विसरलो. बरीच मंडळी संपत्ती घेतात, संपत्तीच्या ह्याच्यात सर्व मंत्रतंत्र विसरून जातात, नीतीच्या गोष्टी सांगितलेले विसरून जातात. फक्त पैसा आपल्या जवळ राहतो आणि बाकीचे कुठलीही गोष्ट राहत नाही. आणि स्वतःलाच काय माझं दुर्भाग्य म्हणायचं, काय मला दुर्बुद्धी झाली की काय झाली, देवारे असं कसं झालं, असा स्वतःलाच तो दूषण देत होता. एवढ्यात अंतरुणात झोपला तर झोप लागत नव्हता. उद्या कसा सांभाळू हे एवढा मोठा घराणा, झोप लागत नव्हता. असं झोपलेला होता. सकाळच्या सकाळीच दारात कोणतरी एक व्यक्ती आली, वृद्ध व्यक्ती दारात आलेले. बाबा काहीतरी मिळेल का मला, त्राणही नव्हता त्यांना. मोठ्याने ओरडायला दारात आलेले भिक्षूला अंगात त्राणही नव्हता. अरे 8 दिवस झाली खायला नाही, नुसता पाण्यावरच राहतो, जरासा काय मिळेल का मला, असं म्हणत होता. आणि बाहेर जाऊन बघितला, एवढी दिवस मी दान धर्म करत आलोय आणि आज एकच नाणी राहिले, देऊ की नको, देऊ की नको, देऊ की काय पुढे जा म्हणू. त्याच्या मनात आला, नाही परत पाठवायचं. ते शिल्लक राहिलेले एकमेव चांदीची नाणी आणला आणि त्या वृद्धांच्या हातात टेकवला.
आणि तो वृद्ध इतका खुश झाला. हे जुन्या काळातली गोष्ट. 1 रुपया त्या काळातलं चांदीचं म्हणजे खूप किमतीचं. इतका खुश झाला, त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता प्रकट झाली. आनंदाने मोठ्याने ओरडला. ताकद नव्हती एवढी, तरी कधी कधी हर्ष झाले की माणसांना ताकद येतो कुठून तरी. प्रभो तुला धन्यवाद म्हणाला. असं म्हटल्याबरोबरच हा जो घरात 1 रुपया देणारा युवक होता ना, नाचायला लागला. सापडला 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 म्हणायला लागला. एवढी वर्ष मी जे विसरलेले होतो ते हीच 4 शब्द होते म्हणाला. सापडले सापडले म्हणाला. गेला वृद्ध, निघून गेला. काही केल्याने आठवत नव्हते. हे सापडले म्हणाला, सापडले. गेला, ताबडतोब प्रयोग करायचाच म्हणाला. खाली थैली जवळ गेला. देवा तुला धन्यवाद म्हणाला. प्रभो तुला धन्यवाद. वडिलांनी दर दिवशी सांगायला सांगितलेले. दर दिवशी थैली भरेल असं म्हटलेलं होतं. प्रभो तुला धन्यवाद म्हणाला. म्हटल्याबरोबर थैली अर्धी भरली. परत एकदा म्हटला, राहिलेली थैली पूर्ण भरली. दुसऱ्या दिवशी कोण आले गेले सगळ्यांना दिला आणि म्हणाला, एका दिवसासाठी आहे का, माझ्याकडनं नेला म्हणून काय आणखी नाही म्हणून परत म्हटला. परत थैली भरली. थैली तेव्हाच भरते जेव्हा दिलेले देवाला धन्यवाद देतो. धन्यवाद न देता जो भोगत राहतो त्याचा आयुष्यात ऐश्वर्य कधीही परत येत नाही. कृतज्ञाकडे ऐश्वर्य कधीही परत येत नाही. कृतज्ञ माणसांकडे संपत्ती पुन्हा पुन्हा भरत असते. झऱ्यासारखं, जिवंत झऱ्यासारखं होते. झरा जिवंत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताला कृतज्ञता अर्पण करणं. कृतज्ञता अर्पण करणं. आजकाल आम्ही सगळी करू, पण मी कष्ट केलेले आणि मी केलेले आणि ही श्रेय देवाला का देऊ, अशी मंडळी आहे. अशी मंडळी आहेत. मी मेहनत केली सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि मी ह्याचा श्रेय त्याला का देऊ. डॉक्टर म्हणतो ऑपरेशन मी केले आणि श्रेय त्याला का देऊ. व्यापारी म्हणतो डोकं माझं लावले मी धंद्याला, फायदा माझ्या डोक्यामुळे झालेले आणि श्रेय त्याला का देऊ. काम करणारा माणूस म्हणतो माझ्या अंग मेहनतीने हे सगळे केले आणि फुकटचा श्रेय मी त्याला का देऊ. माणूस इथेच चुकतो. ही शरीर कुणी दिली, शरीराला निरोगी कुणी ठेवले, शरीरात मन कुणी दिली, मनात एवढं सर्व शिकण्याची, एवढं सर्व करण्याची आणि छोटी छोटी एवढ्या बुद्धीमध्ये एवढं ज्ञान संग्रह करून ठेवण्याची सामर्थ्य दिली कुणी. बरीच मंडळी आम्ही अशीच म्हणतो. खेळामध्ये वर्ल्ड कप मध्ये गोल्ड मेडल घेऊन आलेले गावात एक व्यक्ती. पत्रकार त्याला विचारले, श्रेय कोणाला देणार या वर्ल्ड कपचं, का तुझ्या मेहनतीला देणार, का तुझ्या आई वडिलांना देणार, का तुझ्या ते गुरुजी आहेत ना शिकवलेले कोच त्यांना देणार, का तू ज्या संस्थेत शिकलास त्या संस्थेला देणार, कोणाला देणार. का तुझा स्वतःचा श्रेय तुझ्या अंग मेहनतीला देणार, तुझ्या कष्टाचा श्रेय म्हणून तू स्वतः घेणार, कोणाला देणार. तो म्हणाला ही श्रेय सर्व मी देवाला देणार म्हणाला. त्या देवानी माझ्या या आई वडिलांच्या पोटात मला जन्माला घातला. त्या देवानीच आई वडिलांच्या रूप धारण करून मला जन्म देऊन लहानाचे मोठे केले, मला शिक्षण दिले. पुढच्या सगळे कोण कोण काय काय हातभार लावायचे ते सर्वही लावले, पण ह्यांनी भूमीवरच मला पाठवलं नसतं तर पुढचं काहीही मी करू शकलो नसतो. या भूमीवर येण्यास कारणीभूत जे आहेत ते माझे सर्व. ही कृतज्ञता भाव मनात असेल तर त्या माणसाला काही कमी पडत नाही. आणि ही भाव निर्माण करण्याकरताच भक्ती संगत आहे. महात्मा विदुर भक्ती संगत आहे. कालपर्यंत आपण पाहिलेलो आहोत, अनेको भक्ती पाहत आलेलो आहोत. दास्य भक्ती,
पाहिलं आपण, दास आणि मालक यांचा संबंध आपण पाहिला. त्याबरोबरच दास आणि मालक, जगात मालक विविधतेने नटलेले आहे आणि त्या मालकाची मी दास बनवून कशी सेवा करावी, त्यांची पाद सेवा कशी करता येईल, दास म्हणून सेवा कशी करता येईल, हे सर्व पाहिलं. त्याबरोबरच आणखीनही काही मार्ग आहेत भगवंताजवळ जाण्याचे, भगवंताला कृतज्ञता अर्पण करण्याची. सख्य भक्ती. सख्य भक्ती काय आहे? सख्य भक्ती ही आहे, भगवंत माझे मित्र आहेत, मी भगवंताचा सखा आहे किंवा सखी आहे. आणि मित्र कोणाला म्हणतात? दोघांचा जमते त्यांचा मित्र, त्यांना मित्र म्हणतात. समानशील व्यसनेषु सख्यत्व. ज्यांची शील आणि व्यसन समान आहेत त्यांच्यात मैत्री निर्माण होते. एक पूर्व आणि एक पश्चिम मैत्री निर्माण होणार नाही. एक सज्जन आहे एक दुर्जन आहे त्यांची मैत्री होत नाही. मैत्री दोन दुर्जनांमध्ये होईल का? दोघांची सवय सारखी आहे. दोन सज्जनांमध्ये होईल कारण दोघांची सवय सारखी आहे. ऐश्वर्य अधिक कमी असू शकतं पण स्वभावात साम्यता असावं लागतं. स्वभाव साम्यता असेल तरच मैत्री झडते, अन्यथा मैत्री झडत नाही, मैत्री निर्माण होत नाही. या मैत्रीला स्नेह असं नाव आहे संस्कृत मध्ये. स्नेह म्हणजे डिंक. डिंक त्याला म्हणतात की दोन वस्तूंना चिकटून एक करते. स्नेह त्याला म्हणतात दोन वेगवेगळ्या गोष्टींना एक जे करते त्याला स्नेह म्हणतात. कागदाची दोन तुकडे असतील ते डिंक लावल्याने दोन्ही एक होतात. वस्त्राची दोन असतील तर ते चिकट पदार्थ, डिंक म्हणजे चिकट, ते चिकट पदार्थ असं एक करते की पुन्हा दोन नाही होणार त्याची. त्याला स्नेह म्हणतात, याला मैत्री म्हणतात. यालाच लग्न असंही नाव आहे. लग्न म्हणजे दोन जीव एकत्र करते त्या स्नेहालाच लग्न असं नाव आहे. लग्न म्हणजे गाठ मारून एक करणं. दोन होती, ह्या दोन्हींची गाठ मारून एक बनवलं. कशाची गाठ? वस्त्रांची गाठ नाही, दोन्ही मनांमध्ये आता गाठ मारलेले. सांगितलं की तुम्ही 7 जन्मासाठी साथीदार आहात. 7 पाऊल समवेत चाललाय तर तुम्ही दोघेही आता साथीदार आहात. दोघांनी नातिक्रम धर्म अर्थ आणि काम त्यांचे अतिक्रमण आम्ही करणार नाही परस्परांना सोडून अशी प्रतिज्ञा घेतात. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. आम्ही सोडून चालणार नाही, उल्लंघन करणार नाही अशी प्रतिज्ञा करतात. म्हणजे त्यांना एक करतात. ही एक होण्याची प्रक्रिया जी आहे ना याला मैत्री 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 असं म्हणतात. मैत्री म्हणजे दोघांच्याही जीवनामध्ये, केवळ पती पत्नींमध्ये मैत्री भाव निर्माण होतो असा नाही. वयाचा याला कुठलंही बंधन नाही. गरिबी श्रीमंतीचे बंधन याला नाही. बघा ना, कृष्ण आणि सुदामा हे दोघेही काय राजघराण्यातले नव्हते. एक राज परिवारातला होता तर एक अत्यंत गरीब परिवारातला होता, पण मैत्री अतूट होती. अशी अनेक मैत्री आम्हाला पाहायला मिळतात. नलदमयंतीची मैत्री कितीही दोघांच्या जीवनात अडी अडचणी आली तर कोणीही त्यांना वेगळे करू शकले नाही. कोणीही त्यांना वेगळे करू शकले नाही. किती कष्ट आले,
स्वतः नल महाराज माझ्याबरोबर हिला वनवासाला नेणं आवश्यक नाही आणि कारण नसताना हिला त्रास नको द्यायला, ती वडिलांच्या घरी जाऊ द्या म्हणून रात्री झोपून सकाळी ती उठायच्या आधी निघून गेला. पण ती नाही राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना शोधत राहिली. नलदमयंतीची चरित्र एक अद्भुत चरित्र आमच्या साहित्यात. शोधत राहिली. इकडी तंत्र प्रतितंत्र करत 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 शेवटी नवऱ्याला भेटलीच. दोघांचा समावेश झालाच पुन्हा. मैत्री आहे. एकमेकांच्या सुखदुःखातच एकमेकांचे दुसऱ्यांची सुख, माझ्या सुखात त्यांचे सुख आहे, त्यांच्या दुःखात माझंही दुःख आहे. परस्परांना मित्र त्यांनाही म्हणतो आपण. मी म्हटलं ना की समानशील व्यसनेषु सख्य. शील व्यसन भगवंताची स्वभाव हे निश्चित आहे. भगवंताच्या स्वभावात आता काही बदल होत नाही फारसा. मग मला भगवंताची दोस्ती करायची तर माझा स्वभाव त्यांच्यासारखे करून घेतल्याशिवाय कसं होईल. मला कोणाशी मैत्री करायचंय, मग त्यांच्याशी मैत्री करायचं तर त्यांच्याकडे जे गुण असतील ते गुण मी धारण केल्याशिवाय आमच्या दोघांची मैत्री नाही होणार. मला भगवंताशी मैत्री करायची तर भगवंत कोणत्या गुणांचे होते पाहिलेले आहोत आपण. भगवंताला जवळ झालेली माणसं कोण कोण होते, कोणत्या कोणत्या गुणांनी जवळ झाले त्यांना. भगवंताला काय आवडतं, भगवंताकडे कोणती गुण आहेत आणि त्याला अत्यंत ते प्रिय आहेत, त्या गुणांसाठी भगवंत स्वतःला अर्पण करतो शिष्याना. असे कुठली गुण आहेत. अनेको लोकांमध्ये अनेको गुण पाहतो आपण. प्रल्हादाला एवढा जवळ केला, काय पाहून केला होता. प्रल्हादामध्ये काय कोणतं गुण आवडलं होतं. भगवंताजवळचं कुठलं गुण प्रल्हादाकडे होतं. प्रल्हादाकडे निष्ठा होती, नेमनिष्ठा, नामनिष्ठा होती त्याच्याकडे. ते गुण त्यांना आवडलं. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांकडे काय गुण होतं जे भगवंताला जवळ होते. हो, त्यांची संकीर्तन जो होता भगवंताला ते आवडत होतं. मग भगवंताचा तो प्रिय गुण आहे तर मी ते गुण धारण करायला पाहिजे. हो, नरसिंह मेहतांकडे काय पाहिलं. नरसिंह मेहतांकडे काही नाही पाहिलं, त्यांनी निष्ठा पाहिली. कबीरांकडे काय पाहिलं असेल. कबीरांकडे निष्ठुरता पाहिली. राणी राजघराण्यातली राजकन्या मीराकडे काय पाहिले होते. मीराकडे मधुरता पाहिली होती, मधुर भक्तीच पाहिली, दुसरं काही नाही पाहिले. मधुर भजन पाहिले. तामिळनाडूतली 63 पुरातन म्हणून जे होऊन गेले, त्या 63 लोक जे भगवत भक्ती करून मुक्त झाले, त्या 63 पुरातनांकडे काय पाहिले. त्या पुरातनांकडे काही नाही पाहिले, त्यांची मुग्धता आवडली त्यांना. नारायण गुरूंकडे काय पाहिली. नारायण गुरूंकडे समता पाहिली त्यांनी. बसवेश्वरादी संतांकडे काय पाहिले असणार भगवंतानी. भक्तीचे भांडार होते ते, काय नाही पाहिले त्यांच्याकडे. त्यांची समता, सर्वांवरचा समान प्रेम हे पाहिलं त्यांनी. दास परंपरेतील लोकांकडे काय पाहिले. काय नाही. त्यांची तल्लीनता, भगवत भजनामध्ये त्यांची तल्लीनता पाहिली, त्यांना जवळ केले. हो, भगवंताला आवडणारी ही गुण आहे तर मी काय हे गुण धारण करू नये. यातलं मला काय धारण करता येणार नाही. करता येईल गुण धारण करावं नाही. यापेक्षाही
भगवंताचा स्वरूप आहे सत्य चित्त आनंद नित्य परिपूर्णता. हो, मी सत्य व्हायला पाहिजे, मी नित्यता धारण करायला पाहिजे, मी आनंद धारण करायला पाहिजे. मी आनंदी असेन तरच आनंदी माणसांबरोबर सहवास करेन. भगवंताची लक्षण आहे ती. ही लक्षण मी माझ्याकडे का, माझ्या मनात का उतरू नये, माझ्याकडे मी ही का धारण करू नये. ही केली तर निश्चितच आवडेल भगवंताला. भगवंताची साचा तयार आहे, फक्त मला त्या साचेत बसवायचं आहे, मला स्वतःला बसवायचं आहे. आमची साचा स्वतःचा तयार नाहीये, पण भगवंताची साचा तयार आहे. त्यांच्याबरोबर मैत्री करायचंय तर त्या साच्यात मला बसून घ्यायचंय. मला बसून घ्यायचंय म्हणजे त्यांना जे जे आवडतं ते मी धारण करायचं, म्हणजे आमची दोस्ती होईल. कृष्ण आणि अर्जुन हे दोघेही मित्र, पण मित्र जरी असले तरी दोघांमध्ये एक रेष आहे. दिसायला मित्र जरी असतील तरी हे दोघेही गुरु आणि शिष्य आहेत. आणि अर्जुनाला हे नक्की माहिती आहे, कृष्णाला जे आवडते तेच मला करावं लागतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मला काहीही करता येत नाही. सख्यत्व असं आहे, माझ्या संकटात त्यांच्या संकटात. संकट देवाला तरी येणार नाहीये, मलाच येणार आहे. माझ्या संकटात तो धावून यायला पाहिजे, तर त्यांना जसं हवं तसं मी राहणार. मैत्री भाव आमच्याकडे पाहिजे, मैत्री त्यांच्याकडे. त्यांना जे प्रिय गुण आहेत ते मी धारण केला पाहिजे, प्रिय गुण धारण केला पाहिजे. आपत्काळात जो मदतीला येतो त्यालाच आपण मित्र म्हणण्याची एक संज्ञाही आमच्याकडे आहे. एरवी सुखात सगळे आमच्या बरोबर आहेत, आपत्काळात कोण थांबतो ठामपणे तोच आपला मित्र असतो. विपत्तीत सगळे धावतात, आपत्तीत विपत्तीत सगळीच पळतात. सगळ्यांची परीक्षा त्याच वेळी होते. बंधू बांधवांची परीक्षा आपत्काळातच होते. तुम्ही जाऊन मागा 10 रुपये, अरे वेड्या, मागाशी सांगायचं नाही का, मी सकाळीच देऊन टाकले की त्यांना. टाळतात. कोणी घरातली घराबाहेरची सगळ्यांची परीक्षा आपत्तीतच होत असते. त्यांना सांगून बघा, तुमचा एवढा मला दिला तर माझा प्राण वाचेल, द्याल का? अरे दिला असता रे, आमची पण आहेत ना मागे, त्यांच्यासाठी राहावं लागतं. कोणी कोणासाठी थांबत. आणि जो आपत्तीच्या काळात सुद्धा प्राणपणाने आमच्या बरोबर राहतो तोच मित्र असतो. कोण राहणार आमच्या बरोबर? कोण राहणार? आम्ही कोणा करता राहिलो आहे ना तेच आमच्या बरोबर राहणार. या जगात अशी मित्र आम्हाला बनवावं लागतील, तेच भगवंताचे रूप असतील. भगवंतच येतो याचा अर्थ भगवंत कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने येतो, आणि मी ते गुण धारण करून माझ्यासारखे गुण असणाऱ्या माणसांची मी वागायला पाहिजे, आणि त्याच्यात परमात्मा पाहायला पाहिजे, आणि माझ्यात तो परमात्मा पाहे. अशी अनेक रूप भगवंताची या जगात आहेत, मैत्री भावाला जागणारी, आणि ते आहेत आमच्यासाठी. वैरभाव आमच्यात येऊ नये यासाठी देवाने ते निर्माण केलेले. व्यवस्था नाही, आमच्या पूर्वजांनी केले. इथे कोणीही आमचा शत्रू बनू नये. सापाला सुद्धा आमची मित्र बनवण्याकरता सगळ्या पशु पक्षी प्राणी हे सगळे आमच्या बरोबर मैत्री भावाने राहावं, आणि यांच्या बरोबर कधीही वैरभाव निर्माण होऊ नये म्हणून आमच्या देवदेवतादींचेही वाहन बनवून आमच्या समोर ठेवलेले. का? वैरभाव कुठेही येऊ नये. नंदी आम्हाला एक बैल वाटू नये, ही शंकराचा वाहन आहे, शंकर आम्हाला प्रिय आहे, त्यांचा वाहन आहे. गरुड ही एक पक्षी आहे, पक्षी जातीवर आमचा वैरभाव राहू नये, विष्णूचं वाहन करून ठेवले. का? मैत्रीभाव राहावं, शत्रुभाव राहू नये. कावळा कोणी जवळ करत नाही,
पण शनीचं वाहन बनवून ठेवले त्याला. कावळ्याला दुखावलं तर शनी पाठी लागेल, भीती गाठली. म्हणून त्याच्यावर सुद्धा प्रेम असावं. रंग चांगला नाही म्हणून काय झालं, त्याचा गुण खूप चांगले आहेत. वाघासारखी वाघ क्रूर आणि हिंस्र प्राणी होय आहे, पण त्यालाही शत्रुता नको, त्याच्याबरोबर शत्रुता नको. देवी पार्वतीचा, दुर्गेचा वाहन आहे. एवढंच नाही, शेष ब्रह्म ज्या शेष नागावर पाहुडलेले तो सर्प शत्रू नाही, हे देवाचा आसन आहे, हे बनवलं आमच्यासाठी. गाय श्वान दत्तात्रेयांच्या जवळ उभी केली यांना, का? यांच्यावर वैरभाव नको नको म्हणा. एवढंच नाही, आमच्यात काही माणसं आणि अवतार प्राण्यांच्या रूपाने केली. कूर्म अवतार, साक्षात विष्णू भगवंत कूर्म अवतार धारण करून पृथ्वी वाचवलं डुबणाऱ्या. म्हणून जलचर प्राण्यांवर तुमचा द्वेष नको. आणि डुक्कर अत्यंत मलिन प्राणी असं सगळ्यांना वाटतं. नाही, वराह हे अवतार आहे, मदत केलेले. नरकासुराचा वध करण्याकरता कोणी त्या नरकात जायला तयार नव्हते, तेव्हा विष्णू भगवंत त्याच्या शरीरात शिरून ते अवतार धारण करून हे सर्व सज्जन जगत वाचवलेले. म्हणून आमची ते उपकारी आहे, त्याला अवताराचा रूप दिलेले. असा पशु पक्षी प्राणी जे आहेत ना, या सगळ्यांना कोणावरही आमची शत्रुभाव निर्माण होऊ नये, या सगळ्यांबरोबर मैत्री भाव राहावं याकरता यांना देव देवतादींच्या सानिध्यात ठेवले. ही भाव राहावं त्यांच्या याकरता. म्हणून द्वेष कोणावरही नको, सगळ्यांबरोबर मैत्री भाव राहावं, भगवंताबरोबर राहावं, भगवंताची रूप असणारे ह्यांच्याबरोबर मैत्री भाव धारण करावं. आणि आपण जोपर्यंत कोणाला काय करत नाही, कोणी तोपर्यंत आम्हाला काहीही करू शकत नाही. अनेक गोष्टी काय काय सांगितलं जातं. जोपर्यंत पाय आमची सापावर पडत नाही तोपर्यंत साप कधीही चावत नाही. अंगावरनं इकडून तिकडे जाईल, त्याला स्पर्श नाही केला तर ते काहीही केलेलं नाही कोणाला आजपर्यंत, कोणालाही काही करत नाही. मधमाशी जेव्हा उठतात, आम्ही उठवलेले असताना आमची मानसिक स्थिती जाणून घेतात. आजही तुम्ही मधमाशांच्या ट्रेनिंग देणाऱ्यांकडे जावं सांगतील ते. मधमाशी भाव ओळखतात, कोणत्या भावनेने हा आलाय. त्याला वाटला हा शत्रुभावाने आला, आम्ही जाऊन पाण्यात पडलो तर पाण्याच्या वर येईपर्यंत वाट पाहत तिथे थांबतात. पाण्यातनं वर आले की चावून टाकतात. त्यांनाही भाव कळतो, आम्ही मित्रभावाने आलो की शत्रुभावाने आलो. म्हणून जगातील सर्वांशी मैत्री भावाने वागणं जेवढं शक्य आहे तेवढं. सगळे नाही झालं म्हणून काय झालं, हा काही काही राहणार आहे, राहीना. उदासीन करायचंय काही गोष्टी, आणि बहुतर प्रयत्न आपण करायचंय की मैत्री भावाने कसं राहता येईल. हा, एकमेकांची मन जुळत नाही, स्वभाव जुळत नाही, हे ठीक आहे. तरी जिथे जिथे साम्यांश आहे तेवढं तरी का होत नाही. आम्ही जगात नेहमी काय करतो की लोकांमध्ये दोष शोधतो. दोष शोधल्यामुळे आम्हाला चांगली माणसं कोणी भेटत नाही. आणि कितीही दुर्जन जरी असला तरी त्याच्याकडे दोन चांगले गुण असतात. त्या गुणांकडे कधीही आपण लक्ष देत नाही. प्रत्येक जण कधीही कोणाचेही बद्दल काय बोलत असताना बघा, त्यांच्यातल्या गुणांचं वर्णन करणारी फार कमी माणसं असतात. प्रत्येक व्यक्तीतल्या दोष मोजणारी माणसं अधिक असतात. आपण ती भाव मैत्री भावामध्ये दोष शोधायचा नाहीये. मैत्री धारण करायचं असेल तर गुण धारण करायचंय. गुण मैत्री वाढवते, दोष वैर वाढवते. म्हणून सख्य भक्ती
गुणांवर आधारित आहे, गुणांवर आधारित. सख्य भक्तीमध्ये कधी नाही जमलं काय तर तिथे निर्लिप्त राहायला शिकायचं. आमच्या मुंडकोपनिषदमध्ये एक कथा आलेली, द्वासुपर्णा सयुजा सखया एक वृक्ष समार, की एक वृक्ष आहे, त्या वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी एकदम वरती बसलेले शेवटच्या फांदीवर आणि दुसरी पक्षी खालच्या फांदीवर बसलेले. आणि वरती बसलेले फांदीवर बसलेली जी पक्षी आहे ती केवळ आणि केवळ पाहते, काहीही करत नाही, काहीही करत नाही. कोण काय करतो, कसं करतो, काय चाललंय हे सर्व पाहतोय. आणि खालच्या फांदीवर बसलेली जी पक्षी आहे ना ती फळं खाते, इकडी बघते तिकडी बघते, खाली कोण आलेत का, वर कोण आलेत का, मग ही फळं कशी आहे, ही फळं कशी आहे, सगळी फळं चावून 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 थोडं 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 स्वाद घेऊन बघते. कधी गोड वाटले की हर्षित होते, फळं जरा कडू लागले आंबट लागले की थोडंसं दुःखी होते. पण वर बसलेले आहे ना ती खूप हुशार आहे, ती केवळ आणि केवळ पाहते साक्षी भावनेने, साक्षी भावाने पाहते. बघा ती कसं सुखी होते, दुःखी होते, कधी ह्याची संगत करते, कधी त्याची संगत करते. आणि हे दोन्ही वेगळे नाही. शरीर नावाचा वृक्ष आहे, या वृक्षावर इथे आत्मा नावाचा एक आहे पक्षी, तो वर केवळ सहस्रारावर बसून या शरीराची सर्व व्यवहार पाहतोय. आणि दुसरा इथे एक बसलेले आणि ही जगात सुख दुःख अनुकूल प्रतिकूल हे सगळे भोगत राहतो. कधी सुखी कधी दुःखी, कधी यांच्याबरोबर कधी त्यांच्याबरोबर, कधी असं वागते कधी तसं वागते, कधी तोंड वाकडं करते, कधी चेहरा प्रसन्न करते, हे सगळ्या आटापिटा ही करते. आणि वरची पक्षी मात्र ही पाहत राहते, कशाला ही भानगडी करते, गप आनंदाने का राहत नाही. पाहणारा आहे, देणारा आहे देव. तिथे हे दोन्ही पक्षी वेगळे, जीव आणि शिव नावाचा किंवा जीव आणि ब्रह्म नावाची हे दोन पक्षी वेगळे नाही आहे, एकच आहेत. ह्याच्यासारखे ही वागायला शिकले तर हे दोन्ही एकच आहेत. पण ही गप्प राहत नाही, सगळी दिलेली आहे याला, हे दिलेल्या गोष्टी घेऊन आनंदात राहायला पाहिजे ना, राहत नाही. म्हणून उपनिषदातील ही कथा सांगण्यामागील तात्पर्य त्या ऋषींचं एवढंच आहे की जीवभाव सोडून आत्मभाव धारण केला तर दोघांचा ऐक्य होतो, मैत्री होते आणि मैत्रीत आनंद आहे. आणि मैत्री किंवा ही सख्य भक्ती अशी आहे, जिथे सख्य आहे तिथे आनंद आहे, वैर आहे तिथे दुःख आहे. बघा एक उंट, आमच्या पंचतंत्रात खूप सुंदर सुंदर कथा आहे. एक उंट आणि एक कोल्हा, हे दोघेही भेटले वाटेत. दोघांनाही नदी पार करायचं आहे. कोल्ह्याला भरलेले नदी एवढा पळून जाऊ शकत नाही, उंट आरामात जाऊ शकतो. पण उंटाचा एक प्रश्न आहे, या भागात खायला वगैरे कुठे चांगली आहे ते कोल्ह्याला माहिती आहे. कोल्ह्याला विचारते की कुठे चांगले आहे बाबा, मग तिकडे जाऊया आपण. कोल्हा म्हणतो नदीच्या पलीकडे खूप चांगलं बाग आहे, ऊस बीस शेंगा बिंगा भरपूर आहे, तुलाही मस्त आहे मलाही मस्त आहे म्हणाला. पण बघ माझं एक कंडिशन आहे, कंडिशन हा की मी तुला ह्या पाण्यातनं पलीकडे नेईन पाठीवर बसून, परंतु तू ना पलीकडे गेल्यानंतर माझा पोट भरेपर्यंत वरडायचं नाही, नाहीतर तुझी घाणेरडी सवय, तुझी पोट आहे एवढी एवढी, जरा खाल्लं की को 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 करतोयस आणि मालक येतात आणि तू पळून जातोयस, आम्हाला मार खावं लागतं, असला काय करायचं नाही. तयार आहे का तुझी? कोल्हा म्हणाला आहे, माझी का तयार नाही, आहे ना म्हणाला. आहे म्हणा. घेऊन गेला, पाण्यातनं पलीकडे नेला पाठीवर बसून. आणि उंटाचा पोट मोठं लवकर भरला नाही, पण कोल्ह्याचा पोट एवढा एवढा खाऊन झाला. खाऊन झाल्याबरोबर ओरडायला सुरू.
अरे अरे कुठे कुठे कोणतरी आलेले आहेत शेतात म्हणून आले शेतकरी सगळे, आणि कोल्हा गेला पळून, उंट सापडला आणि त्याला धनक. याला म्हणतात मित्रघात. मित्रत्व भावाचा घात करणं. आणि भविष्यात कधीतरी सापडते, नाही असं नाही. उंट त्या दिवशी मार खाल्ला, सगळे झालं, आणि खायला आलेले होते, आता पलीकडे जायलाच पाहिजे ना. आणि पुन्हा कोल्हा आला, आपण जायचं का पलीकडे? हो जाऊया ना म्हणाला उंट, काही हरकत नाही, जाऊया ना म्हणा. काही बोलला नाही, तू असं केलास, मला मारले, काही दाखवला नाही. घेतला पाठीवर, मध्य नदीत गेल्यानंतर बसला. बसल्याबरोबर वाहून गेला. अरे 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 असं का केला, असं का केलं? मी काही केलेले नाही, तू जे काही केलास ते भोगतोय. तू जे केला होता त्याची फळं तू भोगतोय, मी काही केलेलं नाही म्हणाला. उंट निघून गेला. मैत्री भाव कशी असते? एक झाडावर उंदीर होता, आणि खाली कोणतरी शिकार एक आलेला होता. त्यांनी जाळी लावलेली होती. जाळ्यात चुकून मांजर अडकला. ते कुठल्या तरी प्राणी, ससे, कोल्हा असली काहीतरी धरण्याकरता म्हणून लावला होता जाळ, आणि त्या जाळ्यात अडकला मांजर. आता मांजर जाणार कसा? सापडलं तर त्यालाही सोडणार नाही. उंदीर हळूहळू हळूहळू खाली आला. खाली आल्या आल्या बरोबर उंदराचा पाठीमागे एक आला धावून त्याला खाण्याकरता. सुरक्षित जागा कुठे? मांजराजवळ. मांजराजवळ जागा सुरक्षित आहे, जाळीत आहे. एक शिकारीच आला होता आता, कोणतरी दुसरा, याला शिकार करणारा प्राणी. आणि सुरक्षित लपायचं कुठे? ते जाळीत लपलो तर मला प्राण वाचेल. जाऊन मांजराला म्हणाला, बघा आपण कॉम्प्रोमाइज करायचं दोघांनी. आजपर्यंत आपण हाड वैराने जगत आलोय. आम्हाला बघितलं की तुम्हाला राहवत नाही, तुम्हाला बघितलं की आम्ही थांबत नाही. पण आज वेळ जशी आली, दोघेही एकत्र राहायची वेळ आली. आणि मला जर तुम्ही आश्रय दिला तुमच्याजवळ, मी थोडा वेळाकरता जर मला जाळीत घेतला, मी काय एवढ्या छिद्रात नाही येतो, जाळीच्या छिद्रात आत येतो. आणि मी आत आलो ना, मला शिकार करणारा जो माझ्या पाठीमागे आहे ना, तो जाईपर्यंत मला ठेवून घ्या, आणि तो गेला की मी तुम्हाला बाहेर सोडतो. काय करणार? मी कातरून टाकतो, तेव्हा दोघेही सुरक्षित बाहेर जाऊ. दोघांचं ठरलं. ठरल्याबरोबर उंदीर आत शिरला, मांजराजवळ जाऊन बसला. आता बाहेरचा म्हणाला, अरे च्या मांजराजवळ गेलास तू, परत बाहेर ये बघतो म्हणाले. जसा संध्याकाळ झाला, मांजराने विनंती केली, बाबा आता मला बाहेर काढ. हे बघा, आम्ही दिलेले शब्दाला जागणारे माणसं आहोत. उंदीर म्हणजे असा काय आलतो पालतो समजू नका तुम्ही. आम्ही एकदा शब्द दिली की दिली, जागणार. पण आमची मैत्री एक दिवसाची नको, ही आम्ही कायमची ठेवूया. बाहेर गेल्यानंतर तुम्ही उलटायला नको, कारण मी हे कातरायचं, तुला बाहेर काढायचं, बाहेर काढल्याबरोबरच पहिलं माझाच फडसा पाडायचा, असं नाही चालणार म्हणाला. मांजर म्हणाला, चुकून सुद्धा माझ्या हातून तसं घडणार नाही. जसं मला वाचवलंय तसं तुलाही वाचवेन. मग उंदराने कातरायला सुरू केली. तासाभरात जाळी कातरून झाली. मांजर व्यवस्थित गेला, आणि उंदीरही धन्यवाद दिला. मांजराने सुद्धा उंदराला धन्यवाद दिला. बघा, आपण शत्रुभावाने वागण्यापेक्षा मित्रभावाने वागलो तर दोघेही सुरक्षित राहतो. मित्रता सगळ्यांना सुरक्षित ठेवते, शत्रुता सगळ्यांना अपायात ढकलते. म्हणून जगात जितका मित्रभावाने राहता येईल, मैत्री भावाने राहता येईल, सख्य भावाने राहता येईल, आणि साक्षात जो मित्र असेल त्याला भगवंत समजूनच, मी घात केला, द्रोह केला तर भगवंतावरच द्रोह केल्यासारखा होईल, ही एक भाव सदाकाळ आमच्या मनात जर तेवत राहिला तर आम्हाला कोणावरही विश्वासघात करण्याची बुद्धी होणार नाही. याकरता आपण
ही मैत्री भाव धारण करूया आणि मैत्री भावच आपल्याला तारेल आणि मैत्री भावानेच राहण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देवो ही गुरुचरणी प्रार्थना। आता आयुर्वेदातील लोकायुर्वेदातील आहार या विभागात ऋतुभूक, ऋतू म्हणजे योग्य वेळी जेवण करणं, या विषयावर श्यामप्रियाजी बोलतील। धन्यवाद स्वामी जी। धन्यवाद स्वामी जी। ओम श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य स्वामी जी और मेरे आयुर्वेद के आचार्य वैद्य हितेश जानी जी के आशीर्वाद से आज हम लोका आयुर्वेद का 24वां सत्र शुरू करने जा रहे हैं। हमें आप लोगों के बहुत ही अच्छे कमेंट और फीडबैक मिल रहे हैं और लोका आयुर्वेद के लिए जो आपका इंटरेस्ट हमें मिल रहा है उससे हमें बहुत ही, हमारी पूरी टीम, लोका आयुर्वेद की टीम और श्री क्षेत्र सिद्धगिरी कनेरी मठ की टीम आपका बहुत बहुत धन्यवाद करती है, क्योंकि बहुत ही उत्साहवर्धक कमेंट हमें आपसे मिल रहे हैं और इसके लिए आप सबका बहुत बहुत शुक्रिया। और अभी तक जो भी मैंने आपको बताया है ये वो सब वही है जो मैंने अपने आयुर्वेद के आचार्य वैद्य हितेश जानी जी से आयुर्वेद को जितना मैंने समझा है अपनी बुद्धि से और अपनी क्षमता से, वही मुझे आप तक पहुंचाने का प्रयास है। और इसमें अगर कहीं भी मुझसे कुछ त्रुटि होती है और गलती होती है तो मैं उसके लिए क्षमा प्रार्थी भी हूँ। तो इसी के साथ आज हम लोका आयुर्वेद का जो अन्न पान विधि के बारे में चर्चा कर रहे हैं। तो उसके अंदर हमने ये जाना कि अन्न पान यानी कि अन्न को लेने की विधि, उसके 3 सिद्धांत हमारे ऋषि मुनियों ने बताए, जो हैं हितभुक, मितभुक और ऋतुभुक। तो उसी के अंतर्गत कल हमने मितभुक को समझा था और आज हम ऋतुभुक पर चर्चा करेंगे। तो ऋतु के हिसाब से थोड़ा सा अपनी डाइट प्लान यानी कि अन्न पान, और जिसे आज की भाषा में हम डाइट प्लान कहते हैं, थोड़ा सा समझ लेते हैं कि ऋतुओं का किस तरह से डाइट प्लान पर इफेक्ट होता है। तो डाइट प्लान से जनरली आजकल हम ये समझते हैं, जो कॉमनली सुनने में आता है कि न्यूट्रिशियस डाइट लेनी चाहिए, वही हमारा डाइट प्लान है। क्योंकि अगर हम देखें तो साधारणतः जब हमारी थाली, जब हम प्लान करते हैं भोजन की थाली आज के समय में, तो हम कहते हैं कि हाँ चावल हमने खाए, उसके अंदर इतनी न्यूट्रिशन वैल्यू थी, उसके अंदर इतना कार्बोहाइड्रेट्स था, इतने प्रोटीन थे, इतने विटामिन थे, इतने मिनरल थे। ऐसे ही हम चपाती का समझते हैं, ऐसे ही हम सब्जियों का समझते हैं, ऐसे ही हम दालों का समझते हैं। बिल्कुल ठीक समझते हैं कि हाँ इन सब द्रव्यों से हमें न्यूट्रिशन मिलता है और ये न्यूट्रिशियस पदार्थ हैं। लेकिन अब इन सबको खाने वाला कौन है? तो खाने वाले तो हैं हम। तो पचाने वाला कौन है? पचाने वाले हैं हम। तो अगर हमारी पचाने की शक्ति इन सभी न्यूट्रिशियस पदार्थों को पचाने के अनुकूल है और जो हम खा रहे हैं उससे पचाने की शक्ति में ठीक हो रहा है, वृद्धि हो रही है, तो वो ठीक है, तो वो स्वास्थ्य बनाते हैं। लेकिन जो अब तक हम बात कर रहे हैं मॉडर्न साइंस की डाइट प्लान की, तो उससे ये बता रहे हैं कि पदार्थों का न्यूट्रिशन, सिर्फ उसकी चर्चा हम ज़्यादा कर रहे हैं। लेकिन हमारे ऋषि मुनियों ने इसके आगे की चर्चा की थी कि खाने वाला कौन है, भुक्ता कौन है। तो भुक्ता को सिद्धांत बताई जाए कि खाना कैसे, क्योंकि ये तो पदार्थों की बात हुई कि न्यूट्रिशन है, बहुत अच्छे हैं, लेकिन जो भोगने वाला है, जो भुक्ता है, उसकी जठराग्नि कैसी है, उसकी पचन शक्ति कैसी है। जब तक वो ठीक नहीं रहेगी तो पचाने का, खाने का क्या फायदा। तो इसीलिए उन्होंने जो ये 3 सिद्धांत बताए, ये सारा का सारा जठराग्नि को बताते हैं। कैसे बताते हैं?
जैसे हमने कल मिथ बुक की चर्चा की, तो मिथ बुक ने क्या बताया कि अगर सही मात्रा में खाएंगे तो जठराग्नि सही से प्रदीप्त होगी। तो इसका मीनिंग क्या है कि जठराग्नि को ठीक रखना पड़ेगा मिथ बुक के सिद्धांत को फॉलो करके। फिर दूसरा सिद्धांत जो आज हम समझेंगे ऋतु बुक का, तो वो भी यही है कि सीजन के हिसाब से खाना और तभी हमें स्वास्थ्य मिलेगा। तो चर्चा करते हैं क्यों सीजन के हिसाब से खाना। तो देखिए, जो आजकल चल रही है ग्रीष्म ऋतु, तो हम आज की ऋतु की चर्चा करेंगे। तो ग्रीष्म ऋतु हमने क्या समझा था ऋतुचर्या में भी कि वो अल्प बल की ऋतु है। अल्प बल का मीनिंग क्या है? अल्प बल का मीनिंग है कि जठराग्नि मंद होगी, जठराग्नि वीक होगी, इसीलिए उस ऋतु से हमारे पाचन शक्ति का संबंध है। तो जब तक हम उस जठराग्नि को सही रखने वाले आहार इस ऋतु में नहीं लेंगे तो हमें स्वस्थ कैसे मिलेगा? हमें वो न्यूट्रिशियस पदार्थ भले ही हैं, पर हमें वो न्यूट्रिशन कैसे देंगे जब तक वो पाचन ही नहीं होंगे? क्योंकि जब पाचन होता है तो दो प्रक्रियाएं होती हैं, या तो उसका रस बनता है या उसका मल बनता है। जो रस होता है वो हमें गुणवत्ता देता है, बल देता है, ओज देता है, इम्यूनिटी देता है, स्वास्थ्य देता है, बुद्धि देता है, ऊर्जा देता है, तो वो है न्यूट्रिशन जो रस होगा। और दूसरा पार्ट होगा मल, जो वेस्ट, और वेस्ट भी अगर ठीक से नहीं निकलेगा तो शरीर के अंदर टॉक्सिन बनेंगे। तो ये दोनों ही प्रक्रियाएं जब तक जठराग्नि सही काम नहीं करेगी, ना तो रस ठीक से बनेगा और ना ही मल ठीक से होगा, तो फिर स्वास्थ्य कहाँ से मिलेगा? क्योंकि ना तो पोषण मिला और ना ही जो वेस्ट मटेरियल निकलने चाहिए वो नहीं निकले। तो हुआ क्या? वो शरीर के अंदर पड़े पड़े ही सड़ जाएंगे और आम बनाएंगे, आम दोष होगा। तो यही तो हमारे अस्वस्थ होने का कारण है। तो इसीलिए आज जो हम समझ रहे हैं कि ऋतु बुक, तो ऋतुओं में जो जो ऋतुओं का जो बल है उसके हिसाब से जठराग्नि को ठीक रखने वाला आहार ही हमें लेना है। तो अभी हम ये तो हमने समझा जठराग्नि का कितना बड़ा रोल है न्यूट्रिशियस पदार्थों को भी डाइजेस्ट करने के लिए। तो अब हम समझते हैं कि अब हम जिस ऋतु में हैं तो उसमें क्या बताया था ऋषि मुनियों ने। तो ग्रीष्म ऋतु में उन्होंने बताया कि जो आपको 6 रसों का सेवन करना है वो लघु होने चाहिए। तो लघु कैसे होने चाहिए? जैसे अगर हम दालें खाएंगे तो कौन सी दालों का चयन करना? तो मूंग की दाल का चयन करना। तो मूंग की दाल पीले रंग वाली भी जो होती है छिलका बिना वाली, और एक साबुत मूंग की दाल होती है। दोनों ही तरह की मूंग की दालें हमारे लिए लाभदायक है, वो वात पित्त कफ को बैलेंस करेंगी और लघु होंगी, तो हमें वो खानी चाहिए। और थोड़ा सा उसमें देसी गाय के देसी घी का तड़का लगा के खाने से भी उसमें हमें ज़्यादा नरिशमेंट मिलता है। तो ये हो गई दाल, या इस ऋतु की दाल लघु आहार के हिसाब से। तो दूसरा क्या खाना? सब्जियां खाना। तो कौन सी सब्जियां खाना? जो बेल वाली सब्जियां हैं ज़्यादातर इस सीजन में, तो कौन सी हैं? लौकी है, टिंडा है, तुरई है, करेला है। इस तरह की जो बेलों पे सब्जियां लगती हैं वो लघु मानी जाती हैं और वो इस ऋतु की सब्जियां हैं। तो ग्रीष्म ऋतु में हमें ऐसी सब्जियां खाना। और उन्होंने बोला तेल का ज़्यादा उपयोग इस ऋतु में नहीं करना है, क्योंकि शिशिर और हेमंत को छोड़ के तेल और घी का उपयोग कम बताया गया बाकी ऋतुओं में। तो हमें थोड़ा डीप फ्राई कम करना है सब्जियों को, मीन्स थोड़ा सा उबला हो और थोड़ी कम फ्राइड हो, तो ऐसी सब्जियां ग्रीष्म ऋतु के लिए अच्छी हैं। तो उसके बाद उन्होंने बताया कि ये तो हो गई सब्जियों की बातें, दाल की बातें। धान्य में क्या करना? तो गेहूं थोड़ा सा गर्म है, तो अगर हम महाराष्ट्र में हैं तो हम ज्वारी की रोटी खाते ही हैं, तो वो हमें शीत पीड़े है और पचने में भी आसान होती है। तो इस तरह से धान्य में भी चेंज होगा। तो उसके बाद उन्होंने बताया कि और क्या क्या खा सकते हैं। कभी कभी तो सब्जी से भी बोर हो जाते हैं, दालों से भी बोर हो जाते हैं, तो उन्होंने बोला अच्छी सी खिचड़ी बना के खाओ घी डालकर, अच्छा सा दलिया बना के खाओ। तो ये सब जो आहार है ये लघु आहार में आते हैं और ग्रीष्म ऋतु में इसको आसानी से हम खा सकते हैं। और उसके अलावा फिर उन्होंने बताया था मधुर, शीत और द्रव। तो इसका मीनिंग है कि ये तो हो गई 6 रस की बातें जिससे हमें खाने में ये 6 रस मिलेंगे। उसके बाद स्पेशली बताया था कि थोड़ा मधुर और द्रव्य और शीत रसों का सेवन करना चाहिए। तो वो है थोड़े पेय पदार्थ, जैसे हमने कोमकम का शरबत पीते हैं, हम नींबू रस पीते हैं, छाछ पीते हैं। तो अगर छाछ में अब डाइजेशन बढ़ाना है तो फिर जीरा पाउडर डालें, या तो और सेंधा नमक और जीरा पाउडर, या फिर सेंधा नमक और काली मिर्च का पाउडर भी उसमें डालना चाहिए इस ऋतु के हिसाब से। तो ये है थोड़ा थोड़ा। और फलों में उन्होंने बताया कलिंगन खा सकते हैं, तरबूज खा सकते हैं, खीरा खा सकते हैं। तो ये सब जो है इस ऋतु की उन्होंने सब्जियां बताई थी। उसके बाद आज एक और समस्या आई हुई है जो अभी प्रेजेंट हमारे सामने। तो उन्होंने बोला था कभी कभी ऋतु विपर्य भी होगा, कि उस ऋतु में उस हिसाब से कई बार मौसम वैसा होगा ही नहीं, वातावरण वैसा नहीं होगा, परिस्थितियां वैसा नहीं होंगी। तो वो हो रहा है आज। अब कोरोना का समय है, लेकिन हमें तो बोला जाता है कि गर्मी में थोड़ी ठंडी चीज़ें खाओ,
ठंडी मतलब आप फ्रिज की यहाँ बिल्कुल ना समझिए। ठंडा मतलब पानी या तो घड़े का या फिर सिंपल पानी। हम शीत का मतलब कभी भी फ्रिज का कोई भी चीज़, इसमें हम बात नहीं कर रहे हैं। तो इसका मतलब अब कोरोना की परिस्थिति है और लेकिन ग्रीष्म ऋतु है, तो मुझे फिर अपने अब यहाँ पे कफ को भी कंट्रोल करना है। तो इस वजह से हमें अभी बताया जा रहा है कि आप गर्म दूध में थोड़ा हल्दी डाल के पियो, थोड़ा सा देसी घी भी डाल सकते हैं, क्योंकि जो लोग अब पित्त प्रकृति वाले हैं ऑलरेडी उनकी गर्म होती है बॉडी प्रकृति, तो उनको थोड़ा सा उसमें घी डाल के पीने से अच्छा रहेगा। वात वालों के लिए भी अच्छा है। और जो कफ वाले हैं उनके लिए तो सुंठी का पानी, हल्दी का पानी, तो इसीलिए हमें ग्रीष्म ऋतु में भी अभी गर्म पीने के लिए बोला जा रहा है। तो ये एक्चुअली उन्होंने बताया था कि विवेक को बढ़ाना है। सिर्फ ऋतु के हिसाब से नहीं देख सकते कि ऋतु है तो बस यही खाएंगे, ऐसा नहीं है। पर ऋतु के हिसाब से परिस्थिति कौन सी है। जैसे अब हम महामारी से जूझ रहे हैं, तो परिस्थिति ये कहती है कि कफ को बैलेंस रखो। जठराग्नि ऑलरेडी मंद है और अगर कफ बढ़ जाएगा तो वो भी जठराग्नि को मंद करेगा, तो हम बीमार पड़ने के चांसेस ज़्यादा हो सकते हैं, क्योंकि अभी महामारी ऐसी फैली हुई है जिसके प्रकोप से कफ बढ़ता है। वो वायरस जब कफ बढ़ेगा तो और ज़्यादा उसका अटैक होगा, हमारी बॉडी में रेस्पिरेटरी सिस्टम पे इफेक्ट करेगा और हम ठीक से सांस नहीं ले पाएंगे। तो इस वजह से आहार में जो हमें स्पेशली बताया इस ऋतु में, ग्रीष्म ऋतु में भी ज़्यादा शीतल पदार्थ नहीं लेने के लिए बोला गया है, क्योंकि कोरोना है इसलिए। और उन्होंने साथ बोला सुंठी का पानी। क्यों बोला? क्योंकि सुंठी का पानी, जो सुंठी एक ऐसी विश्व भेषज कहते हैं सुंठी को, कि बहुत ही अच्छी दवाई है वो, उसके ऊपर कोई दवाई नहीं है। तो उसमें जो होता है वो उष्ण नहीं होती, वो कफ नाशक होती है पर उष्ण नहीं होती, शीतवीर्य है वो। तो एक ऐसी वो हर्ब है जो गर्मी नहीं करेगी लेकिन कफ को भगाएगी। तो इसलिए सुंठी का पानी स्पेशली अभी बार बार हमें बोला जा रहा है। और सुंठी को अगर कुछ लोग ऑलरेडी उनकी गर्म प्रकृति है, पित्त वाले हैं, नहीं पानी पी रहा, गर्म पानी बहुत ज़्यादा पीने से उनको अच्छा नहीं लग रहा है, तो थोड़ा सा देसी गाय के घी में हल्का भून कर सुंठी को भी वो ले सकते हैं, क्योंकि घी जो है वो शीतलता देता है। तो सुंठी और घी को इस तरह से भी वो ले सकते हैं। तो इस तरह से ये छोटी छोटी चीज़ें हैं जो हमारी जठराग्नि को ठीक रखती हैं। और ज़रूरत है तो सिर्फ हमें अपने विवेक को बढ़ाकर ऋतु में, अब हर ऋतु में अपनी जठराग्नि को ठीक रखने की। और जब हम ऐसा करेंगे तो इसका मतलब जो हम अपना डाइट प्लान कर रहे हैं वो सिर्फ पदार्थों के न्यूट्रिशन से नहीं कर रहे हैं, ये है सैद्धांतिक डाइट प्लान, कि जो सिद्धांत बताया गया ऋतु के हिसाब से, उसके हिसाब से हम अपना डाइट प्लान करेंगे, अपने विवेक को बढ़ाकर करेंगे, तो हम निश्चय ही स्वस्थ रहेंगे। तो इसी के साथ ऋतुबुक का ये हम समाप्त करते हैं। धन्यवाद स्वामी जी। हरिओम दत्त। धन्यवाद श्यामप्रिया जी। तर आपण काय खायला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या ऋतुमानामध्ये काय खाणं योग्य असतं, विशेष करून या ग्रीष्म ऋतूमध्ये कसे लघु आहार धारण करायला पाहिजे। लघु आहार म्हणजे पचायला हलका असणारे आहार धारण करायला पाहिजे। आणि विविध ऋतूंमध्ये कधी कधी कोणतं आहार धारण करणं, या ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये विशेष करून वेलवर्गीय भाज्या आपल्याला पचायला एकदम हलके असतात असं सांगितलं त्यांनी। मग कुठलेही असो वेलवर्गीय भाजी हे सर्वही खाण्याकरता अत्यंत हलका असतात आणि कमीत कमी तेल वापरावं ते तळण्यासाठी। जास्त तेल वापरू नये, जे तरंगत राहील अशा पद्धतीने वापरू नये हेही सांगितलं। आणखीन इतर वेळी फक्त थंडीचे काळ सोडले तर इतर वेळी कधीही तेलाचा वापर जास्त करू नये हेही सांगितलं। खूप सुंदर सांगितलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। पुन्हा उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण भेटू। नमस्कार। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः।